हे पहा, जॉईन होता ते मुलं सर्वजण. एक मिनिट. सोपे परिचित शब्द क्ल्यू दिला असतो ओळखणे. ओके, क्ल्यू दिलेला असतो म्हणजे चित्र दिलेलं असतं. एकतर त्यांचे त्या शब्दाची स्पेलिंग दिलेली असते, मधले शब्द आपल्याला भरायला लावतात. हे हे चित्र कशाचं दिसतंय आपल्याला? बॅटचं. बॅटची स्पेलिंग काय असती? BAT, बॅट. BAT, बॅट. इथं काय येतं? ए वाला ऑप्शन 4 नंबरला आहे म्हणून येस. आपल्याला काय करा म्हणतात? सर्वांनी. मला काय विचारत ठीक आहे. आपण ज्या वस्तूने वहीवर लिहितो त्या वस्तूचे नाव पूर्ण होण्यासाठी पर्यायातील अक्षर शोधा. आपण कोणत्या वस्तूने वहीवर लिहितो? पेननी लिहितो, पेन्सिलने लिहितो. इथे बघा पी आणि एकच वर्ड आहे इथे एन, म्हणून इथं फक्त आपल्याला पेनची स्पेलिंग दिलेली आहे, म्हणून पेनची स्पेलिंग काय आहे? PEN, पेन. म्हणून ई वाला पर्याय पहिला आहे. समजलं? व्होकॅब्युलरीवर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न तयार करायला येतात, विचारतात. एक तर चित्र दिलेलं असतं, त्याच्यावरून त्याचं नाव सांगायचं असतं, किंवा त्याची स्पेलिंग आपल्याला अर्धवट दिलेली असती, आपल्याला त्याच्या रिकाम्या जागा भरायच्या असतात. त्याचप्रमाणे काही काही वेळेस रिकाम्या जागाच दिलेल्या असतात, ती स्पेलिंग ओळखून आपल्याला काय करायचं असतं? त्या रिकाम्या जागी कोणता शब्द येऊन अर्थपूर्ण त्याचा शब्द तयार होतो हे आपल्याला शोधायचं असतं. शेजारील चित्र पहा व त्या चित्राचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा. हे काय दिसतंय आपल्याला? कशाचं चित्र दिसतंय? कोण सांगते कशाचं चित्र आहे? आयुष शेंडे सांगतो का? आवाज येतोय ना माझ्या सर्वांना? ओके, ठीक आहे. तुम्हाला मी म्यूट केलंय नाही का? सांग आयुष. यस. हे कशाचं चित्र आहे? पॉट. म्हणून पॉटची स्पेलिंग सेकंड नंबरचा आन्सर करेक्ट आहे, POT, पॉट. नेक्स्ट, शिवांश. खुर्ची करता असलेला इंग्रजी नाव पर्यायातून शोधा. खुर्चीला आपण इंग्रजी मधनं काय म्हणतो? आम्ही कुठे गेलेलो त्याला? मी कोणाला विचारले? आयुष, मी तुला आन्सर विचारले होतं, आता विचारलंय का? ज्याला विचारेन त्यानेच सांगत जावा, कारण का खूप प्रॉब्लेम येतो मग. खुर्ची करता असलेला इंग्रजी नाव पर्यायातून काय आहे? चेअर. नेक्स्ट, आंबा या शब्दास इंग्रजी नाव कोणते आहे? ज्ञानेश्वरी शिंदे. आंबा या शब्दास इंग्रजी शब्द कोणता? आंब्याला काय म्हणतो आपण? यस, करेक्ट. आंबा, मँगो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, हे विजयमाला कटारे नाव काय आहे? अभय. येस, माझ्या लक्षात नाही राहते. अभय. अभय. नेक्स्ट सांग तू. फळवाला काय विकत असतो? ब्रेड विकतो, ग्रेन्स विकतो, फ्रुट्स विकतो, बुक्स विकतो. काय विकतो फळवाला? फळ. हा, फळला काय म्हणतात इंग्रजी मधनं? बरोबर तुला कसं करते सोळा? यस, फळवाला काय विकत असतो? फ्रुट्स. आपल्याला मग अशी क्वेश्चन विचारला होता, व्हेजिटेबल वाला जो असतो तो काय विकत असतो? भाजी विक्रेता काय विकत असतो? व्हेजिटेबल. नेक्स्ट, खालील प्राणी, म्यूट कर अभय. खालील प्राण्याचे स्पेलिंग योग्य अक्षर निवडून पूर्ण करा. आता इथं डी दिलाय, इथं गॅप दिलाय. इथं जर एखाद्याला स्पेलिंग जर येत नसेल तर काय करायचं? पर्यायानुसार DACP. हे काय अर्थपूर्ण शब्द तयार होतो का? नाही. मग आता सेकंड पर्यायाकडे जायचं. DUCK. DUCK कशाची स्पेलिंग असते? डक. म्हणून आपलं सेकंड नंबरचा आन्सर करेक्ट आहे. फक्त काय सांगायचं ह्याच्यामधनं, तुम्हाला व्होकॅब्युलरीवर कशा टाईपचे क्वेश्चन येतात तेच. आपण जेव्हा कधी आपल्याला रिव्हिजनसाठी लेक्चर असेल तेव्हा आपण घेऊया व्होकॅब्युलरीचे अजून खूप सारे क्वेश्चन्स. नेक्स्ट, कुलपाशी संबंधित असलेला इंग्रजी शब्द शोधा. कुलपासोबत काय असतं? इथं बघा, इथं काय लॉक दिलेलं आहे. इथं लॉक सोबत काय असतं?
त्याची चावी असते. त्या चावीलाच काय म्हणतो आपण? की म्हणतो. निब असते का? नाही. कुलूप सोबत काईट असतं का? नाही. कुलूप सोबत पेन असतो का? नाही. की असते. ह्या चावीला काय म्हणतो आपण? की म्हणतो. म्हणून ह्याचा आन्सर काय असणार आहे? 3rd नंबरचं. म्हणजेच ह्याच्यातून काय सांगायचंय त्यांना? आपण आपले वाचनाचा सराव वाढवून शब्द संपत्ती वाढवली पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण आयुष का अनम्यूट करतोय सारखा? आयुष शेंडे म्यूट कर. आकाशात उंच उडवतात त्या वस्तूचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा. आकाशात काय उडवतो आपण? मॅम हा साईशा सांग. पतंग. येस. पतंगला इंग्लिश मधनं काय म्हणतात? मॅम काईट. येस. काईट. काय इंग्लिश मधनं काय म्हणतात पतंगला? काईट. बॅट, काईट, काईट. टॉप, पॉट. काईट. काय म्हणतात? काईट. नेक्स्ट. झालं. हे पहा समजलं. व्होकॅब्युलरीचं काय करायचंय? सर्वांनी आपलं इंग्लिशचं पुस्तक आहे आपल्या स्कूलमधलं ते घ्यायचंय. त्याच्यामध्ये खूप सारे शब्द असतात ते वाचायचा प्रयत्न करायचा. तेव्हाच आपल्याला शब्दांच्या स्पेलिंग लक्षात राहतील आणि ह्या शब्दाला हे इंग्लिश मधून काय म्हणतात म्हणजे मराठी आता इथं कसं सांगितलं होतं आपण आकाशात उडवतो त्याला काय म्हणतात? डायरेक्टली कशाची स्पेलिंग दिली होती का? नाही. आपल्याला डायरेक्ट सांगायचं होतं आकाशात काय उडवतो आपण? पतंग. पतंगला काय म्हणतात? काईट. म्हणजे हे आपल्याला सुद्धा आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काय करायला? आपली वाचनाचा सराव करून शब्दसंपत्ती आपली वाढवली पाहिजे. तेव्हाच आपल्याला ते व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. चित्र दिलेलं असेल त्याचं नाव तर ते तर सोपंच आहे. पण हे बाकीचे जर क्वेश्चन आले तर ते थोडेसे अवघड जातील. नेक्स्ट आपण आता हे स्टॉप करूया. म्हणजे मी शेअरिंग स्टॉप करते आणि तुम्हाला कालचे जे आपले राहिलं होतं मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगणार होते ते शेअर करते. 1 मिनिट. बघूया की 400 मार्क. सर्वांना स्क्रीन व्हिजिबल आहे? सर्वांना हो. कालच्या सर्वांना हो. स्क्रीन व्हिजिबल आहे? नाम लिहून काढलेत आता सांगायचं व्यवस्थित. खालील प्रत्येक वाक्यातील हे आपलं काल राहिलं होतं सर्वांच्या लक्षात आहे ना? आता मी एका एकाला क्वेश्चन विचारणार आहे. इथे 15 क्वेश्चन आहे 17 स्टुडंट आहे. ओके ठीक आहे. घोरपडे. नाव घेतलं की सांग. रुद्र ना? रुद्र घोरपडे. येस. घोडा हा पाळीव प्राणी आहे. ह्याच्यामध्ये नाम कोणतं आहे ते सांगायचंय. आहे घोडा हा कुठला? बाकीच्यांनी कोणीही बोलायचं नाही. साईशा खाडगे म्यूट करायचंय. ज्याला विचारेल त्यांनीच सांगायचंय. घोडा हा पाळीव घोडा. प्राणी आहे. येस करेक्ट. घोडा काय झालं नाव? एका प्राण्याचे नाव आहे घोडा म्हणून घोडा हे आन्सर करेक्ट आहे. थांबा. नेक्स्ट आन्सर मला सांगायचंय अभयनी. नेक्स्ट आन्सर अभयनी सांगायचंय. सूर्य हा तारा आपल्याला प्रकाश देतो. हा देतो सूर्य आपल्याला. अभय. देतो. नाम ओळखायचंय त्याच्यातलं नाम. काल आपण जे नाम शिकलोय त्याच्यातलं ते ओळखायचंय. सूर्य हा तारा आपल्याला प्रकाश देतो. रॉंग. आयुष पालवे. यस मॅम. सूर्य हा तारा आपल्याला प्रकाश देतो त्याच्यामधलं नाम कोणतं आहे?
मॅम सूर्य. यस करेक्ट. हे पहा अभय, सूर्य हे काय झालं एका नक्षत्रात म्हणजे ह्याचं तारे व त्यांची नावे त्याच्यामध्ये होतं. सूर्य हा तारा आपल्याला प्रकाश देतो. सूर्य हे काय झालं त्याचं नाम झालं. देतो हे क्रियापद आहे. अभय याचा अर्थ तू काल मी जे शब्द लिहायला लावले ते त्याचा होमवर्क केलेला नाही. नेक्स्ट आयुष शेंडे, मी रोज सफरचंद खातो. सफरचंद मॅम. यस करेक्ट. अभय म्यूट कर. मॅम हा मॅम सफरचंद. यस करेक्ट. सफरचंद हे काय झालं नाम झालं. खातो हे क्रियापद आहे. मी हे काय आहे? सर्वनाम आहे. नेक्स्ट अवधूत, भारत माझा देश आहे. अवधूत. अभय तू म्यूट कर. अभय तू म्यूट कर. अवधूत, भारत माझा देश आहे याच्यामधलं नाम कोणतं आहे? भारत. यस करेक्ट. भारत हे काय झालं एका देशाचं नाव आहे म्हणून भारत हे काय झालं नाम. नेक्स्ट श्री चिंचोलकर, यस मॅम. विवेकला दररोज व्यायाम करायला आवडतो. विवेक. विवेक करेक्ट. विवेक हे काय झालं एका मुलाचं नाव आहे. नेक्स्ट ज्ञानेश्वरी शिंदे, कोयना हे एका नदीचे नाव आहे. या वाक्यातील नाम कोणते? काय नाम कोणते ह्या वाक्यातले? नदीचे. कोयना हे एका नदीचे नाव आहे. ह्यातलं नाव कुठलं? कोयना. कोयना. यस करेक्ट. कोयना हे काय एक नदीचं नाव आहे. कार्तिक निंबाळकर, खालील पर्यायात नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे आता आपल्याला. कार्तिक. काळा. अरे थांब की ग. एक पर्याय नंबरचा बघा, मंगळवार सोमवार शनिवार उंच. उंच. यस. मंगळवार सोमवार शनिवार हे काय झाली वारांची नावे. उंच हे फक्त एक विशेषण आहे. म्यूट कर. नेक्स्ट शिवांश. शिवांश, पोपट सिंह काळा जिराफ. शिवांश. बोल ना. नाही ती म्हणजे वामन देत नाही आता. त्याच्यामध्ये वेगळं काय आहे? पोपट पोपट सिंह सिंह काळा काळा जिराफ. आणि जिराफ. सर्वांचं लक्ष पाहिजे मी काय सांगते त्याच्याकडे. येस करेक्ट. काळा हा रंग आहे. पोपट सिंह जिराफ हे प्राण्यांची नावे आहेत, प्राण्यांची पक्ष्यांची. नेक्स्ट श्रीरंग पाटील, ती वही पेन टेबल. नाही सांगत का? वरद. वरद. 5 मिनिट राहिले. मी मीटिंग लिव्ह करणार आहे कारण का मला दुसरी मीटिंग, त्याच्यामुळे पटापट सांगा. ती. ती हे काय सर्वनाम आहे. वही पेन टेबल हे वस्तू आहेत. नेक्स्ट रिद्धी, किशोर करतो कमळ कविता. रिद्धी. आणि कोण कोण राहिले आन्सर विचारायचं त्यांनी चॅट बॉक्सला टाका. रिद्धी, किशोर करतो कमळ कविता.
नो ह्याचा आन्सर काय करतो आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. किशोर, कमळ, कविता हे काय नाव आहेत. कोण ज्याला कोणाला आन्सर सांगायचं राहिले त्यांनी हँड रेज करा बरं. मला लक्षात आहे ना कोण राहिले अजून. पुढील वाक्यात एकूण किती नामे आहेत. मोहन व सागर सकाळी मुंबईला गेले. साईशा शेंडे. किती दोन आहेत? ओके. या वाक्यात किती नामे. मॅम 2. ओके. 2 नाही 3 आहे. इकडे बघा. मोहन, सागर आणि मुंबई हे गावाचं शहराचं नाव आहे म्हणून 3 आन्सर करेक्ट आहे. 3 आले का? किती नाव आहेत? 3 आले. आता पुढचं वाक्य बघ. नेक्स्ट म्यूट कर आता. नेक्स्ट V2068 कोण आहे. त्यांनी हँड रेज केलेला आहे. त्यांनी सांगा आन्सर. पुढील वाक्यातील नाम नसलेला शब्द ओळखा. वाघ व सिंह हे जंगली प्राणी आहेत. V2068 कोण आहे. एकतर नाव देत नाही. सांगता का. मी सांगते जाऊ दे. पुढील वाक्यातील नाम नसलेला शब्द. वाघ व सिंह हे जंगली प्राणी आहेत. वाघ नाम आहे. सिंह सुद्धा नाम आहे. प्राणी आहे. प्राणी हे पण आहेत. हा शब्द जो आहे ते क्रियापद आहे म्हणून हे नाम नाही. नेक्स्ट खालील पर्यायातून नाम असलेला शब्द ओळखा. थंड, लहान, हुशार, बाजरी. बाजरी हा शब्द नाम असलेला आहे कारण का थंड, लहान, हुशार हे विशेषण वापरलेले आहेत. बाजरी हे धान्याचं नाव आहे. नेक्स्ट घड्याळ, तो आणि मी. तो आणि मी ही सर्वनामे आहेत. घड्याळ हे एक वस्तूचं नाव आहे. गोड, आंबा, कडू, सुंदर. गोड, आंबा, कडू. आंबा हे फळाचं नाव आहे. गोड, कडू, सुंदर ही काय आहे विशेषण आहेत. समजलं सर्वांना हे. हो. काल आपलं जे राहिलं होतं मी म्हणले होते तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून करा पण नंतर म्हटलं पहिलीची पण मुलं आहेत त्याच्यामुळे मी हे समजून सांगितलं. आपण ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये काय शिकलो आताशी शब्दांच्या जातीमध्ये नाम असं शिकलेलो आहे. मग आपल्याला नंतर ना आता पाहिजे सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 3ही पार्ट आपल्याला पाहिजे आहे. समजलं सर्वांना. हे जे क्वेश्चन आहे 15 त्याच्यामध्ये कोणता प्रश्न असा आहे कोणाला समजला नाही. समजला. ओके ठीक आहे. काल सांगितलं होमवर्क सर्वांनी केला का. काय सांगितलं होतं मी काल होमवर्क. शब्दांची नावे व ते लिहायला लावली होती. नामे यादी लिहायला लावली होती नामांची. आठवलं का. आजचा होमवर्क मी तुम्हाला सांगते. तुम्ही पहिलीला असाल तर पहिलीचं, दुसरीला असाल तर दुसरीचं पुस्तक घ्यायचं. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे वर्ड आहेत त्याची चित्र जी दिलेले असतात त्यांची नावं काय करायची त्याचं वाचन करायचं कारण का आपण आज व्होकॅब्युलरीचे शब्द पाहिलेले आहेत. समजलं सर्वांना. वाचन करा. त्या चित्राला काय म्हणतात किंवा दुसरं कुठं पण तुम्हाला चार्टवर वगैरे दुसऱ्या बुक्स मध्ये काही पण नाव दिसू दे त्याच्यावर ते जे चित्र जे दिसतात ते मम्मीला विचारायचं. आपल्या पप्पांना, मम्मीला, पॅरेंट्सला विचारायचं त्याचं इंग्लिश मधून नाव काय आहे हे विचारायचं सर्वांनी. समजलं. मी आता स्टॉप करतेय. मला दुसरं लेक्चर जॉईन करायचंय. हो. पण कुणाला समजेल?